सीएम साहेब, माझ्या आणि तुमच्या संबंधित असल्यामुळे मला परवानगी द्यायला लागेल. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात तात्पुरत्या स्वरूपात लिपिक आणि टंकलेखकांचे शासन सेवेत अनेक वर्ष काम करतायत. मधल्या काळात 17 साली आपण 49 कर्मचारी कायम केले, 18 साली 10, 18 साली 8, पण 67 लोकांना कायम केलं. आता फक्त 28 लिपिक टंकलेखकांना जशी पदं रिक्त होतील तसं करायचं ठरलंय. पण 12 वर्षात 7 वर्षात 18 सालापासून 28 कर्मचाऱ्यांपैकी एकाही कर्मचाऱ्याला सेवेत कायम करण्यात आले नाही. 12 ते 13 वर्षापेक्षा जास्त कालावधी ते काम करतात. निश्चित वेतन श्रेणी त्यांना नाही, ठोक भत्ता नाही, पदोन्नती, त्याचे सगळे फायदे नाहीत, सॅलरी स्लिपही नाही, डेली वेजेसवर ते काम करतात. आपलं धोरण ठरलेलं आहे पूर्वीपासून की टप्प्याटप्प्याने त्यांना कायम करायचे. पण 7 वर्ष 3 महिने एकालाही कायम न केल्यामुळे त्यांच्या चिंतेचं वातावरण आहे. त्यांचं वयही आता पुढे गेलं, त्यामुळे दुसरीकडे कुठं नोकरी मिळणार नाही. ते शासकीय विधेयक, प्रश्न शाखा, लक्षवेधी, ऑर्डर ऑफ द डे, ठराव, प्रस्ताव, समित्यांची कामं तेच करतात. म्हणून माझी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय असताना आहे की हे जे 28 लोक राहिलेले आहेत त्यांना कायम करण्याचा निर्णय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.